जगामध्ये खूप साऱ्या रहस्यमय अशा जागा आहेत आणि त्यातलंच एक न उलगडलेलं कोडं किंवा रहस्य किंवा मॅजिक असंही तुम्ही म्हणू शकता. ते आहे भारतातील उत्तर प्रदेश येथील मथुरा जिल्ह्यामध्ये असणारं वृंदावन. खूप साऱ्या तिथे रहस्यमय प्लेसेस आहेत आणि त्यातलंच एक अतिशय फेमस आणि जगविख्यात असं रहस्य म्हणजे निधीवन. तर निधीवन हे एक पवित्र असं जंगल आहे आणि हे कशाचं जंगल आहे तर तुळशीच्या झाडांचं जंगल आहे. आपली घरातली तुळस आणि ही तुळस वेगळी आहे. तर ही जी तुळस आहे या तुळशीला वनतुळस असंही म्हणलं जातं आणि ह्या पेअरमध्ये असतात, म्हणजे 2-2 तुळशीचे झाडं एकत्र आलेली असतात. आणि या झाडाचे जर तुम्ही रूट्स बघितले तर ते 5 mm साधारण ग्राउंडवरती आलेले दिसतात आणि झाड पूर्णपणे वाळल्यासारखं वाटतं, पण त्याची झाडाची जी पानं आहेत ती नेहमी ग्रीन कलरची असतात. त्याला कधी पाणी जरी नाही दिलं तरीसुद्धा ते नेहमी ग्रीन असतात. तर आता याच्यामागे तुम्ही म्हणाल की रहस्य काय आहे, तर ही जी झाडं आहेत तर ही म्हणजे जुन्या काळामधले श्रीकृष्ण आणि त्यांच्या गोपिया आहेत असं म्हणलं जातं, अशी आख्यायिका आहे. आणि अजूनही संध्याकाळी 7 नंतर या टेम्पलमध्ये कुणी येत नाही, कारण संध्याकाळी 7 नंतर असं बोललं जातं की श्रीकृष्ण राधेसोबत आणि त्यांच्या गोपियांसोबत इथं येतात आणि रासलीला करतात असं म्हणलं जातं. आणि आपण ते बघू शकत नाही, कारण आपल्याकडं ते पवित्र डोळे नाही आहेत किंवा आपण तेवढे पवित्र नाही आहे ते बघण्यासाठी. आणि अजून याच्यामध्ये मॅजिक काय आहे तर संध्याकाळी इथे जे शृंगाराचं साहित्य, बांगड्या, खाऊच्या पानाचा विडा, कुंकू, तर या सगळ्या गोष्टी तिथे ठेवलेल्या असतात मंदिरामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी भटजी किंवा पुजारी तिथे येतात त्यावेळी त्याचा वापर केलेला असतो. त्या इकडे तिकडे विस्कटलेल्या असतात, त्याचा वापर केलेला असतो. आणि त्या दरम्यान कुठल्याही प्रकारचं माणूस किंवा जनावर, जसं माकडं तिथं खूप आहेत पण तीसुद्धा तिथे नसतात. तर ही एक प्रकारची मॅजिकच नाही का? कोण वापरत असतील या गोष्टी? त्यामुळं संध्याकाळी 7च्या आरतीनंतर मंदिर पूर्णपणे बंद असतं. कोणत्याही प्रकारचं कुणीही या मंदिरामध्ये जात नाही. आणि याबाबत अजूनही अशी एक आख्यायिका आहे की जे कोणी जाण्याचा प्रयत्न केला किंवा ज्यांनी ते बघितलं ते वेडे झालेले आहेत असं ऐकिवात आहे. Nidhivan. You can see these plants here, which are quite low to the ground. These plants are none other than the gopis of Radharani. So during the night when everybody else sleeps, these plants they turn into gopis and they perform Rasalila with Krishna. Okay, nice. Nice to hear. Because Krishna walks on this land, the trees also don't grow upwards. They always are bowing down to the dust of Krishna's feet. Okay, nice. We cannot see them because we don't have the right eyes. Just like a blind person cannot see outside world properly clearly, we need spiritual eyes to see all those things. Okay. राधे राधे. कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.